नमस्कार मैत्रिणींनो, आज मी इथे बाहीची डिझाईन दाखवणार आहे. तर इथे मी कॅनव्हास पट्टी घेतलेली आहे. तर इथे दंडघेराच्या मापाची इथे मी पट्टी घेतलेली आहे आणि रुंदीला मी इथे 2.5 इंचाची ही पट्टी कट करून घेतली आहे. पट्टी अशा पद्धतीने इथे मी फोल्ड करून घेतली आहे. आता इथे मी 1.5 इंचावर मार्किंग करून घेते आणि ते लाईन आखून घेणार आहे. आता फोल्ड केले तिथून मी 1 इंचावर मार्किंग केले. इथे 2 इंचावर असे मार्किंग करून घेतले आहे. इथे 1 इंच, 2 इंच, 2 इंच अशा इथे ह्या मार्किंग इथे मी करून घेतले आहे. आता हे मार्किंग मी इथे आखून घेते. तर इथे कागदाचा असा तुकडा घेतला आहे आणि ते मार्किंग करून घेणार आहे. मी फोल्ड केला आहे कागद आणि ते 1 इंचावर दोन्ही साईडला मी 1-1 इंचावर अशी मार्किंग करून घेतलं आहे आणि इथे बॉक्स हा तयार करून घेतला आणि इथे राऊंड आपल्याला राऊंड करून घ्यायचा आहे. हाफ राऊंड आखून घेतला आहे. अशा पद्धतीने हाफ राऊंड हा तयार करून घेतला आहे आणि इथे आता फोल्ड केला आहे. त्या बाजूला आपण हा कागदही इथे फोल्ड करून मी इथे लावून घेणार आहे. बंद बाजूला बंद बाजू आणि अशा पद्धतीने ते मी मार्किंग करून घेणार आहे आणि बाकीच्या ठिकाणी आपल्याला असं ओपन करून इथे मार्किंग करून घ्यायचे आहे. इथे मी मार्किंग करून घेतले आहे. इथे मी टाचण्या लावून घेतल्या आहेत आणि इथे व्यवस्थित आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे. राऊंड एकदम व्यवस्थित कट करून घ्यायचे. आता इथे मी टाचण्या काढून घेत आहे आणि अस्तरवर हा कॅनव्हास पेपर मी इथे चिटकवून घेणार आहे. इस्त्री करून मी घेणार आहे. तर इथे मी अर्धा इंच पहिल्यांदा मार्किंग करून घेते. इथे अर्धा इंचावर मी मार्किंग करून घेतले आहे. इथे मध्य करून घेतला आहे. बाहीचा मध्य करून घेतला आहे. इथे कॅनव्हासचा आणि अस्तरच्या बाही जी कटिंग केली आहे त्याचा मध्य करून आपण सर्व व्यवस्थितपणे इथे लावून घ्यायचं आहे आणि इथे मी हा इस्त्रीने इथे मी चिटकवून घेतला आहे. आता इथे मेन फॅब्रिक बाहीचा जो मेन फॅब्रिक आहे तो इथे मी घेतलेला आहे आणि सरळ बाजूवर अस्तर अशा पद्धतीने मी इथे ठेवून घेतला आहे. आता इथे मी बॉटमला पहिल्यांदा एक शिलाई टाकून घेणार आहे म्हणजे आपल्याला व्यवस्थित इथे राऊंडवर शिलाई टाकता येईल त्यासाठी मी बॉटमला एक शिलाई टाकली आहे आणि कॅनव्हास पट्टीच्या वरही मी एक 5 नंबरची शिलाई टाकून घेते म्हणजे आपल्याला व्यवस्थित इथे शिलाई टाकता येईल राऊंडवर. तर इथे दाब उचलून इथे मी शिलाई टाकून घेत आहे. राऊंड असल्यामुळे इथे आपल्याला दाब उचलून व्यवस्थित इथे टीप टाकायचे आहे. मी इथे कॅनव्हासवर शिलाई टाकत नाही, कॅनव्हासच्या अगदी कडेने मी इथे टीप टाकून घेत आहे. इथे शिलाई टाकून झालेली आहे. आता इथे एक्स्ट्राचा जो फॅब्रिक आहे तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे. 22 इंच मार्जिन सोडून मी इथे कट करून घेत आहे.
इथे कोणामध्ये हे आपल्याला थोडंसं कट करून घ्यायचं आहे, म्हणजे आपली बाही व्यवस्थित उलटली जाईल, शिलाई कट होता कामा नये. आता ही वरती जी 5 नंबरची शिलाई टाकलेली आहे ती इथे मी काढून घेत आहे आणि इथे बाही व्यवस्थित उलटून घ्यायची आहे. हे राऊंड आहे ते एकदम व्यवस्थित आपल्याला बाहेर काढून घ्यायचे आहे. एकदम व्यवस्थित इथे करून घ्यायचं आहे. इस्त्री मारली तरी चालेल. इथे कॅनव्हासवर मी एक शिलाई टाकून देत आहे, म्हणजे ब्लाऊज धुतल्यावर इथे कॅनव्हास गोळा होऊ नये यासाठी मी एक शिलाई टाकून घेतली आहे. आता इथे राऊंडवर एक दाबाची शिलाई टाकून घेते. एकदम ब्लाऊज एकदम व्यवस्थित फिनिशिंगला येईल त्यासाठी मी इथे एक शिलाई टाकून घेते. इथे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर इथे पूर्ण बाहीवर मी इथे शिलाई टाकून घेत आहे. एक्स्ट्राचा कापड मी इथे कट करून घेते. इथे बाही तयार झाली आहे. तर बाहीची डिझाईन कशी वाटली ते नक्कीच सांगा. आणि इथे मी बोटनेक ब्लाऊजची हे डिझाईनही मी इथे शेअर केलेली आहे. चॅनलवर जाऊन नक्की बघा. खूप छान डिझाईन आहे. तर तुम्ही नक्की बघा आणि व्हिडिओ पूर्ण बघितला त्यासाठी थँक्यू.